माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. 27 जुलै 2025 रोजीचे आपण करंट अफेअर पाहणार आहोत. येणाऱ्या सर्व सेवा भरती आणि पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरतील. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, इंडिया UK विजन 2035चे उद्दिष्ट काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, हवामान व शिक्षण सहकार्य. प्रश्न 2, राष्ट्रीय सहकार धोरण 2025 नुसार प्रत्येक तालुक्यात किती मॉडेल गावांमध्ये सहकारी संस्था असतील? 2, 3, 5 की 7? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5. त्यानंतर आहे 24 जुलै 2025 रोजी कोणत्या करारामुळे भारत आणि UK दरम्यान 99% वस्तूंवरील शुल्क हटवले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत UK मुक्त व्यापार करार. त्यानंतर प्रश्न 4, भारत UK मुक्त व्यापार करारामुळे कोणते क्षेत्र सर्वाधिक लाभ घेतील? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वस्त्रोद्योग, रत्नोद्योग, ऑटो, पोर्ट्स, औषध इत्यादी. रत्न म्हणजे ज्वेलरी, जेम्स अँड ज्वेलरी. त्यानंतर आहे 5वा प्रश्न, भारताने 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण साध्य केले होते. ते मूळ 2030 लक्षापेक्षा किती वर्ष आधी होते? तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष, ऑप्शन सी. प्रश्न 6वा, 20% इथेनॉल मिश्रणामुळे सुमारे किती परकीय चलन वाचले गेले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1.36 लाख कोटी. प्रश्न 7वा आहे, इथेनॉल मिश्रणामुळे CO2 उत्सर्जनात किती कपात झाली? याचं योग्य उत्तर आहे 698 लाख टन एवढं. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न वन लाइनरमध्ये तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा, 25 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग किती दिवसांच्या कार्यकाळामुळे भारताचे दुसरे सर्वाधिक काळ सेवा देणारे PM बनले? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सरळ सेवा किंवा MPSC मध्ये देखील येऊ शकतो विधानामध्ये. तर याचं अचूक योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 4078 दिवस. आणि हे दुसरे आहेत. तर सर्वाधिक काळ देणारे पहिले कोण आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर आहे प्रश्न 9वा, पंतप्रधान मोदींनी कोणाची नोंद मागे टाकून दुसरे सर्वाधिक कार्यकाळ पंतप्रधान बनले आहे? तर याचं तुम्हाला जो मी प्रश्न विचारला होता तेच त्याचं पुढे उत्तर देण्यात आलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. त्यानंतर आहे प्रश्न 10वा, G7 देशांपैकी कोणता देश सप्टेंबर 2025 मध्ये अधिकृतरित्या पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. त्यानंतर आहे कोणत्या देशाने 5 वर्षानंतर चीनच्या नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारताने. आता हे थोडे इंटरनॅशनल प्रश्न होते, पण सहसा तुम्हाला सरळ सेवा पोलीस भरतीसाठी विचारणार नाही, पण जे सरळ सेवा असतील तिथे तुम्हाला नक्की विचारले जातील. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था आणि शासन. मे 2025 भारताच्या निव्वळ थेट विदेशी गुंतवणूक वर्षभरात किती टक्के घट झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 98% घट झाली आहे. हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण आपले एक लक्षात असणं गरजेचं आहे. 98% घटीनंतर भारतातील निव्वळ FDI मे 2025 किती झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 35 मिलियन. आता हे डाटा करंटमध्ये असतात, त्यामुळे हे कधीही बदलू शकतात. आज तुम्ही 35 मिलियन पाहिले, नेक्स्ट करंट अफेअरमध्ये हे जास्त असू शकतं किंवा कमी असू शकतं. कारण मी हे जे प्रश्न तुमच्यासमोर सादर करतो हे वेबसाईटवर जाऊन त्या वेब पेजचे ॲनालिसिस करून सादर करतो. हे जे डेली बेसिसवर असतात. त्यामुळे इथे हे जे प्रश्न आहे तुम्ही शक्यतो इग्नोर केले तरी चालतील. त्यानंतर प्रश्न 14 आहे, मे 2025 मध्ये भारताचे परकीय चलन साठा किती होता? हा पण करंटचा आहे, डेली बेसिसवर प्रश्न जे पेजवर येतात ते. त्यामुळे हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी 696.7 अब्ज डॉलर. त्यानंतर आहे 15वा प्रश्न, RBIच्या अहवालानुसार भारताचा परकीय चलन साठा किती टक्के बाह्य कर्ज व्यवहार करतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 11 महिन्यांच्या आयात आणि 95% बाह्य कर्ज. आता आपण पाहूया नेमणुका आणि धोरणे. तर IRDAIचे विमा नियामक प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष कोण बनले? त्याचं योग्य उत्तर आहे अजय सेठ. त्यानंतर IRDAIचे अध्यक्ष अजय सेठ कोणत्या IAS बॅचचे अधिकारी होते? हा तुम्हाला प्रश्न जो दिला आहे ना, हा तुम्हाला विधानात्मक जे प्रश्न एक्झाम्स असतात, फॉर एक्झाम्पल MPSC असेल, तिथे तुम्हाला विचारण्याचे चान्स आहेत की यातलं कोणतं विधान अचूक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1987च्या बॅचचे. त्यानंतर राज्यस्तरीय संस्कृती आपण पाहूया. गंगेगौडा
चोलपुरम येथे आयोजित आदि तिरुवतीर उत्सवात कोणत्या राजवटीची आठवण ठेवली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे चोल. हा प्रश्न इतिहासाचे रिलेटेड आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 19वा प्रश्न. या उत्सवात कोणत्या संगीतकारांनी आपली कला सादर केली? तर याचं योग्य उत्तर आहे इलैयाराजा. आता ह्याचं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. एक थोडक्यात आपण झाकीर हुसेन किंवा ए आर रेहमान घेऊ शकतो, पण याचं योग्य उत्तर आहे बी, इलैयाराजा. त्यानंतर आहे प्रश्न 20वा. आदि तिरुवतीर उत्सवात कोणता तत्वज्ञान प्रचारित केला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे शिवसिद्धांत. तर आजचेच करंट अफेअर एवढे होते. आपण डेली 20 प्रश्न घेतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे वन लाइनर क्वेश्चन तुम्ही चुकूनही मिस करू नका. धन्यवाद.